आम्हाला ऑस्ट्रिया या देशातला 900 वर्षांपूर्वीचा हा किल्ला बघताना अक्षरशः लाज वाटत होती आणि त्याचं कारण तुम्हाला पुढे समजलंच. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील, राहतो जर्मनीमध्ये, पण आज चाललो होतो ऑस्ट्रिया देशातील सगळ्यात सुंदर असणारी साल्झबुर्ग सिटी बघायला. तुम्ही आतापर्यंत कोणते किल्ले बघितले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. 2 तास प्रवास करून साल्झबर्ग मध्ये पोहोचलो आणि पहिलाच गेलो होहन साल्झबर्ग हा फेमस किल्ला बघायला. तिकीट काढलीत आणि गड चढायला सुरुवात केली आणि या किल्ल्याच्या भिंतींवर हृदयात बाण मारून वर खाली नावं लिहून काढलेली चित्र काय आम्हाला बघायला मिळालं नाही, कारण इथं तसा आगाऊपणा करणाऱ्यालाच बाण मारतात. पहिलाच आलो शस्त्र संग्रहालय मध्ये आणि या म्युझियमचं खास कारण म्हणजे इथं वापरलेली मॉडर्न टेक्नॉलॉजी. इथं डिजिटल स्क्रीन्सवर अॅनिमेशनद्वारे शस्त्रांचा वापर आणि युद्धतंत्र दाखवलं होतं आणि टच स्क्रीनवर आपण किल्ल्यावर होणारा हल्ला आणि त्यापासून बचाव कसा करायचा हे स्वतः करून बघू शकतो. इथं डिजिटल पॅनेल्सवर दिलेली माहिती वाचून किल्ल्याच्या इतिहासावर आधारित प्रश्न सुद्धा सोडवायचे होते, पण आम्ही थोडे अंदाजेच मारले होते. त्यानंतर आलो कठपुतली म्युझियम मध्ये. इथं 100 वर्षांहून अधिक जुन्या कठपुतल्या तसेच जगातील महान संगीतकार आणि म्युझिशियन मोझार्ट सरांच्या संगीत नाट्यासाठी वापरलेल्या कठपुतल्या सुद्धा ठेवल्या होत्या आणि एलईडी स्क्रीनवर किल्ल्याचा इतिहास दाखवला जात होता. 1077 साली या किल्ल्याची उभारणी झाली आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असलेल्या या किल्ल्यावर एकूण 5 म्युझियम्स आहेत, पण यांच्यापेक्षा जुने किल्ले आणि कितीतरी मोठा इतिहास आपला आहे. पण आपल्या अनेक किल्ल्यांवर महिलांसाठी वॉशरूम्स नाहीत. काही लोकांनी तर किल्ल्यालाच आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी बनवली आहे. दारू, प्लास्टिक आणि पार्ट्यांमुळे झालेला कचरा, किल्ल्यांची पडझड आणि या सगळ्यांचं संवर्धन जे प्रशासनाने केलं पाहिजे ते आज कित्येक शिवभक्त स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करून करतात. परदेशातल्या लोकांनी तर त्यांचा इतिहास जपला, पण आपण मात्र राजकारण आणि जाती धर्माच्या नादात इतिहास जपण्याची लढाई अजून लढतोय. बाकी तुम्हाला माहित असलेल्या किल्ल्यांवर अजून कोणत्या समस्या आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून फॉलो तेवढं करायला विसरू नका.